आयुर्वेदिक आपला पालखीचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा. आणि आज आम्ही दोघंच चाललोय, दोघं म्हणजे आहेत अजून. असं दिसतंय शिपाट शिपाट, ते लाईट आली असेल, शिपाट नाही दिसत, लाईट आली. तर आहेत अजून तिकडचेच आहेत. आपण कुठं चाललोय तर जुन्नर म्हटलं की सगळ्यांच्या आता डोक्यात एकच येतं, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मभूमी. तर आपण शिवनेरी किल्ल्यावर चाललोय. खास कालच जायचं होतं तसं, पण काल माझा बड्डे होता 23 जूनला, त्यामुळे काल आपल्या इथं जरा फिरलो वगैरे. जरा तिथले मित्रमंडळी, इकडची जुन्नरची मित्रमंडळी म्हणली की इकडे या, आपण जाऊ किल्ल्यावर जाऊ वगैरे, इकडे सेलिब्रेशन करतो आता बड्डेचं. किल्ल्यावर नाही पण दुसरीकडे. तर सो चला आपण चाललोय आता जुन्नरला. बघत राहा पूर्ण व्हिडिओ. तर इथनं पुढं कंटिन्युअसली ब्लॉग येत राहतील. आता काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला मोबाईल आहे आपल्याकडे, गाडी, सगळे आणि कॉन्टेंट तर आता एवढे आहेत. सो चला. सो गाईज डेव्हलप चालू आहे. काय गाडीतच बसायचं म्हणलं, जरा वेळ खाली उतरून थोडंफार हे करावं. चला आता आपण चाललोय थेट जुन्नर. बघत राहा. काय लोक आहेत, एक गाडी जाते त्याला लाईट देतोय, हॉर्न देतोय तरी घातली काय माग. चला सिस्टम आहे तेवढं आपलं, आपण काय मागं घेतोय. सिस्टम बोलतोय, सिस्टम. आपण नाही मागं हटायचं, दुसऱ्यांना मागं मागं घेतोय. ट्रक असेल, बुलडोझर असेल, काय का असेल त्याची मागं, त्याला हॉर्न पिन देतोय, लाईट. गाईच आपण पोचलेलो किल्ल्यावर. आता अर्ध्यात तर आले, माझ्या लक्षातच नाही, विसरून गेलो मी ब्लॉग काढायचा. बघा आपली गॅग, हे एक जण, आपला भाऊ. 5 जण आलेत. हे इथंच राहतात, हे फॅन्स लगेच आपले एवढे लांबचे. बघा मग किती मार्केट आहे आपलं. चला आता आपण किल्ला अर्ध्यापर्यंत आलोय किल्ल्यावर. काय दगडधोंडे काय जसे की तू बघून हा गणेश दरवाजा आहे हा. हा काय कसलंय फिरदाराच्या गाडी यार. कायला का तुमच्या इकडे आलंय, माहिती बिती काय सांगायची, काय माणूस आहे मग, काय चालतं सांगा. मग काय असं काय लका, असं असतं नाही इकडे मग काय काय बोलते. शुद्ध भाषा. त्यांचा जन्म झालाय त्याच्या काहीच वेगळं नाही, सगळं इथं काय काय वेगळं काय सांगण्याचं. बोटॅनिकल ट्रीज आहेत. कशाचे बोटॅनिकल मराठी आयुर्वेदिक खाण्यासाठी असतात ती, मग बनवण्यासाठी असतात. हे बघा. अरे इथे नीट वाच काय लिहिलंय. अरे तिकडं कुठं, इकडं जायचंय. हुशार अरे जाऊ, जायची बाईची कुठं तरी. नुसतंच आलं त्यांच्या इकडं, काय सांगा ना, काय आहे ना, तुला कळत नाही का? काय कळत नाही का, असं कुठं असतंय. मग कसं असतंय तुमच्या इकडं? तुमच्या इकडे आलं आम्हाला सगळं सांगता का तुम्ही? हा मग काय सांगता? डायरेक्ट नेऊन दाखवतो, हे असं हे तसं. आम्ही पण दाखवतो तुम्हाला डायरेक्ट नेऊन. नाही बघायचं, बघू नको. असं काय झालं, असं काय झालं का, वेगळं झालंय का? काहीच व्ह्यूज बघा कसं आहे वातावरण. जिकडे फिरायला जाईल तिकडे पाऊसच नसते. कोणता कोणता दरवाजा आहे हा? कोणचा आहे सांग की. तिथं वाच की. अरे आम्हाला वाचता येत असतं, आम्ही असं. हत्तीचा दरवाजा आहे. हत्तीचा नाही, हत्ती दरवाजा म्हणतात. हत्तीचा दरवाजा नाही, हत्ती दरवाजा. ते दरवाजाचं नाव आहे कंता दरवाजा. कोणता कंता कोणता कंता हा शेवटचाच आहे का? हत्ती दरवाजा आहे. ते हत्तीचा दरवाजा म्हणतात. दरवाजाला नाव हत्ती दरवाजा. काहीच हे सगळ्या
ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले, कुठं काय कोणचं लोकेशन कुठे सगळं लावलेलं आहे. गाईच हे बघा, प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या साठ्यासाठी केलेलेच आहे कुंड. ते थोडंसं घाण आहे, पण आम्ही मागच्या वेळेस ज्या किल्ल्यावर गेलतो आपल्या इकडं पुण्यात तामिनी घाटात घनगड, तर त्या किल्ल्यावरचं पाणी एवढं स्वच्छ आहे ना, पिण्याजोगं हे पण आहे, पण आता थोडीशी घाण पडली झाडाचा वगैरे कचरा वगैरे. ते आम्ही घनगड किल्ल्यावर गेलतो तर तिथलं पाणी आम्ही घेऊन आलतो घरी बिस्लेरीच्या बॉटलमध्ये. ते हे कुठं नेतात तिकडं, हे म्हणतील ती पूर्व दिशा, काय माहिती. चला जाऊ आपण. अरे आता जाऊ दे, काय मंदिरात आलाय आपण त्यामुळे मी काय बोलत नाही. बोलून घे. नाही, मंदिरात आलोय त्यामुळे मी काय बोलत नाही. जाऊ दे. हे बघा, शिवाई देवी मंदिर, सगळं माहिती. हा काय म्हणली? चला आतमध्ये जाऊ आपण, मंदिरात दर्शन घेऊ. वरती आल्यावर अजून एक दरवाजा, हा मेन दरवाजा. दम लागला एवढी ह्याच्यात. ट्रेकिंग झाली ना, पुढे गेलोच नाही किती दिवस झाला, सो त्यामुळे दम लागलेला आहे. पण किती काही विषय नाही, थोडंच राहिलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण महाराजांच्या जन्मस्थळी आलेलं आहे. सर्वप्रथम आपण महाराजांच्या जन्मस्थळी जाऊयात, तिथलं दर्शन घेऊयात आणि मग अजून काय काय पाहायला भेटतं ते तुम्हाला ब्लॉग मार्फत कळेलच. चालताला शिवकालीन धान्याचे कोठार, म्हणजे धान्य ठेवायचं स्टोरेज आहे, पण माहित नाही. धान्य आहे अजून, त्या काळात धान्य आहेत अजून. चला हा बरोबर आहे. अरे घरात तरी चोरी करू नका रे. काय हा काहीच. फायनली आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी. हे बघा, ते बघा इथं आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, हे नशीब आहे आपलं, ते पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आलेलो आहे आणि जन्म पण झालेलो आहे. बदामी टाकी किती मोठं आहे. आता ते पावसाचं पाणी आणि चिखलाचं पाणी मिक्स झालेलं आहे. आता इथलं पाणी एकदम स्वच्छ म्हणजे फार पिण्यासारखं आहे. आणि हे बघा आमच्यासोबत आलेली ही असली येडे चाळे करणारी. जा लवकर जा, वेळ आलेली आहे तुझी. अरे तिकडं नाही, इकडे रस्ता, लवकर जा. सोपा रस्ता सोडलाय तिकडनंच आपली पार. जा लवकर, आलेलं आहे तुझं शेवटचं टोक कडेलोट. इथून पुढे प्रवेश निषेध. तरी हे जाणार, हे आहे आपल्या शिवनेरी किल्ल्यावर कडेलोट टोक. म्हणजे इथं कैद्यांना काय त्यांनी गुन्हा केला असेल त्यांना इथून खाली ढकलून देत होते. तुम्हाला दाखवतो. भाई इकडे कुठे डोंगर इकडे मस्जिद. तुम्ही बघते डोंगरावर गेलते तो आम्हाचा ना.
सो काहीच झालेलं आहे आपलं किल्ल्याचं दर्शन. आपण चाललोय घरी. भूक लागलेली आहे. हे कुठं जायचं? कुठं जायचं? जेवायला अरे पण कुठं? हॉटेलला. हॉटेललाच जायचंय. आम्ही हॉटेलला हॉटेलातच जातो आम्ही. तो थांबव. जाऊ दे आता. कुठं जायचंय? हॉटेलला चिरा. अरे पण कोणते नाव गाव काय? नावच नाही माहिती मला त्याचं. असली ही लोक असतील. यांच्या इकडे येऊन बी आम्ही लोकांनी आमचं नाव आहे. पण काय नाव आहे तुमचं? काय असेल का नाही? जुन्नरकर. आपलं नाव जुन्नर. स्वर्ग. काय म्हणतो स्वर्ग? हाय ते स्वर्ग. हाय ते. कुठून कुठून तुम्ही तर कुठून आलेत? कुठून आले? हे कुठून आलेत तुम्ही? सातारा पुण्यात राहिला आम्ही. राहिला ऐक ना मेन कुठे तुम्ही राहिला पुण्यात असले तरी पुण्यालाच आहे. हडपसर. खरं का तुम्ही प्रॉपर साताराच काय? साताराचा आमचा काय संबंध? कोणी हिने सांगितलं का? हिचं काय ऐकत जाऊ नको तू. माझंच ऐका. मी बोलते ते खरं बोलते. चुकीचं बोलती. नाही. एक नंबरची खोटं. नवीन मॉडेल. सो गाईज घरी पोचले आपण. लय दमलोय. कसा काय ब्लॉग वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो चला आता जाऊ आणि झोपू. उद्या कामावर जायचं आपल्याला. चला बाय बाय.